हाय हॅलो नमस्कार। तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मैत्रिणींनो, तुमचा माझ्या सर्व गोड ताईंचा आणि मैत्रिणींचा आवडतीचा सण तो म्हणजे रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर आला आहे। तर रक्षाबंधन म्हटलं तर मिठाई तर होणारच की नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई बनवल्या जातात। तर आज मी मस्त अशी नारळ बर्फीची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे। खूप सोपी, झटपट, खमंग, खुसखुशीत, माझ्या भाषेत सांगायचं झालं तर एकदम खतरनाक अशी ही नारळ बर्फी आहे आणि बनवायला देखील एकदम सोपी आहे। 10 ते 15 दिवस आरामात टिकते। तर चला मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया। नारळ बर्फी बनवण्यासाठी इथे मी 3 नारळांचा वापर केला आहे। आता नारळ म्हटलं तर सर्वात मोठं टेन्शन ते म्हणजे नारळ फोडायचं कसं। काहींना खूपच टेन्शन वाटतं या गोष्टीचं, पण खूप सोपी पद्धत आहे। या पद्धतीने पूर्ण त्याची जी साल आहे ना ती काढून घ्यायची आणि हे जे कवच आहे ना त्याच्यावरती हलक्या हाताने टॅप टॅप करायचं। जर पाणी निघलं आधीच तर पाणी काढून घ्यायचं, परत टॅप टॅप करायचं आणि या पद्धतीने इझिली ते कवच जे आहे ना ते रिमूव्ह होतं। खूप काही लागत नाही, या पद्धतीने नारळ आपल्याला भेटून जातं। हे हलक्या हाताने टॅप टॅप करायचं आहे, खूप जास्त देखील मारायचं नाही त्याच्यावरती। जर आपण असं टॅप टॅप केलं तर ते नारळाचं कवच जे आहे ना ते नारळाला सोडतं मधल्या साईडने आणि त्यामुळे आपल्याला नारळ जो आहे ना अख्खाच्या अख्खा एकदम भेटतो इथे। आता नारळ पूर्ण मी व्यवस्थित साफ करून घेतला आहे। त्यानंतर इथे मी आता याचे स्लाइस करत आहे। तर तुम्ही स्लाइस करू शकता किंवा याला तुम्ही साल जे आहे वरचं ते काढून घ्यायचं असेल त्याच्यानंतर स्लाइस करायचे असेल तर तसंही करू शकता। मी इथे सालासकट स्लाइस करून घेतलेले आहेत। आता 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे मी, जेणेकरून जो कचरा वगैरे आहे तो निघून जाईल। आता स्वच्छ धुतल्यानंतर याला मी मिक्सरला फिरवून घेतला आहे या पद्धतीने। तर तुम्ही किसून घ्यायचं असेल तर घेऊ शकता, पण नारळाची क्वांटिटी जास्त होती त्यामुळे इथे मी मिक्सरलाच फिरवून घेतला आहे आणि छान असा इथे खोबऱ्याचा किस तयार झालेला आहे। आता इथे गॅसवरती मी कढई ठेवली आहे। कढईमध्ये 2 चम्मच मी साजूक तुपाचा वापर करत आहे। तर हे घरगुती तूप आहे, म्हशीचं तूप आहे आणि घरचं तूप जर असेल ना तर अशा पदार्थांना खूप छान चव येते। त्यानंतर हा जो पूर्ण किस आहे तो याच्यामध्ये मी ॲड करते। आता व्यवस्थित कंटिन्युअसली याला आपल्याला हलवतच राहायचं आहे, जेणेकरून तळाशी लागणार नाही। आता नारळ आहे म्हटल्यावर तळाशी लागू शकतो। मीडियम टू लो गॅसवरती याला आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। इथपर्यंत फ्राय करायचं आहे की याचं मॉइश्चर जे आहे ना ते पूर्णपणे निघून जाईल। बघा खोबरं एकदम ड्राय झालेलं आहे, जराही पाणी कुठंही राहिलेलं नाही आणि कलर बदलला नाही, कारण खाली अजिबात मी त्याला लागू दिलेलं नाही। तर हे लक्षात ठेवायचं आहे, याने मिठाईची चव देखील बदलते। 4 वाटी भरला होता इथे खोबऱ्याचा किस, तर इथे मी 2 वाटी साखर घेतली आहे। साखर आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, याला काही असं नाही की बिघडेल रेसिपी वगैरे, तसं काहीच नाही। आता हे व्यवस्थित ढवळतच राहायचं आहे। साखर आहे म्हटलं पाणी सुटतं आणि पाणी झाल्यानंतर ते आटायलाही वेळ लागतो। तर ही टाइम टेकिंग प्रोसेस आहे, थोडा वेळ लागतो याच्यामध्ये, पण जोपर्यंत पाणी पूर्णपणे आटत नाही ना साखरेचं पाणी, तोपर्यंत याला गॅसच्या खाली ठेवायचं नाही। तर इथे पाहू शकताय आता पाणी जे आहे ते पूर्णपणे आटलेलं आहे। नारळाचा कलर देखील बदलला आहे, हो की नाही, खोबऱ्याचा कलर बदलला आहे आता, कारण साखरेचं जेही पाणी होतं ते पूर्ण खोबऱ्याने ॲब्झॉर्ब केलेलं आहे। आता इथे मी 1 वाटी ॲड करते मिल्क पावडर। मिल्क पावडर चाळून घालू शकता किंवा अशीच देखील घातली तरी हरकत नाही, लम्स पडतात त्यामुळे कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे। मिल्क पावडर नसेल तर खवा देखील घातला तरी चालतो, पण हे घालणं आवश्यक आहे, यानेच या रेसिपीला किंवा या बर्फीला खूप छान चव येणार आहे। इथे मी थोडीशी वेलची पूड देखील ॲड केली आहे। वेलचीशिवाय कुठलीही स्वीटचा पदार्थ बनत नाही आणि ती घातल्याशिवाय तर बनवूच नाही मला असं वाटतं, कारण एक वेगळाच फ्लेवर येतं वेलचीने सुद्धा। आता प्लेटमध्ये हे मिश्रण ओतून घेण्यासाठी सर्वात आधी मी काय करते, प्लेटला तूप लावलं, त्यानंतर इथं इको बेक पेपर घेतला आहे। या पद्धतीने त्यालाही व्यवस्थित पसरवून घेतलं, तूप थोडंसं ॲड केलं त्याच्यावरती। नंतर पुन्हा मी हे जे मिश्रण आहे सर्व ते याच्यावरती टाकून घेतलेलं आहे या पद्धतीने। आता पूर्ण प्लेटमध्ये व्यवस्थित पसरवून घेणार आहे। याच्या मला वड्या पाडायच्या आहेत त्यामुळे मी पूर्ण प्लेटमध्ये या पद्धतीने पसरवून घेत आहे। तर चम्मचच्या सहाय्याने गरम आहे तेव्हाच हे सर्व काही प्रोसेस करायची आहे।
त्यानंतर इथे मी थोडेसे पिस्त्याचे काप ॲड करते याच्यावरती. ड्रायफ्रूट आवडीप्रमाणे काजू घालू शकता, बदाम घालू शकता, पण मला पिस्ताच योग्य वाटला कारण दिसायला अट्रॅक्टिव्ह आणि असं एकदम दाताखाली नाही आला पाहिजे तो, म्हणून मी इथे पिस्त्याचे काप ॲड करत आहे. या पद्धतीने दिसायला एकदम सुंदर अट्रॅक्टिव्ह दिसते ही बर्फी आणि खायला तर एकदम खतरनाक लागते. एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा, अजिबात फसणार नाही ही रेसिपी. अगदी तुम्ही पहिल्या वेळेस जरी करत असाल तरी देखील अजिबात फसणार नाही, हे मी गॅरंटीने सांगते. आता ही बर्फी जी आहे ती थंड होईपर्यंत आपल्याला फॅन खाली ठेवायची आहे आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवायची आहे 2 तासासाठी सेट होण्यासाठी. तर ही बर्फी जी आहे का ती रात्रभर मी फॅन खालीच ठेवली होती. त्यानंतर सकाळी उठल्यावर अगदी 10 ते 15 मिनिटासाठी मी फ्रीजमध्ये ठेवली आहे आणि त्यानंतर एकदम व्यवस्थित सेट झाली आहे. तुम्ही पाहू शकता कारण याच्यामध्ये आपण तूप घातलेलं असतं, व्यवस्थित सेट होते बर्फी. आता याच्या एजेस ज्या आहेत त्या अशा आपल्याला या पद्धतीने रिमूव्ह करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून बर्फी काढताना आपल्याला त्रास होणार नाही. आणि इथे आता काप करायचे आहेत तर तुम्ही स्क्वेअर करू शकता, ट्रायंगल करू शकता, जे तुम्हाला आवडतात त्या पद्धतीने तुम्ही कसेही इथे शेप करू शकता. तर मी इथे शंकरपाळ्याचा जो आकार असतो ना त्या पद्धतीने इथे करून घेत आहे. तर खूप इझिली कट होतात या, असं काही नाही की हार्ड झालेल्या आहेत वरतून आणि मध्ये एकदम सॉफ्ट आहेत, अगदी रसरशीत आहे. वरची जी परत आहे याची जी एक लेयर आहे वरची तीच फक्त खुशखुशीत झालेली आहे, मधून या तशाच अगदी सॉफ्ट आहेत. इथे काढतानाच तुमच्या लक्षात येत असेल की बर्फी किती सॉफ्ट बनलेली आहे. या पद्धतीने मी सर्व बर्फी आता काढून घेणार आहे. अगदी पेपर आपण हाताने उचलला तरी इझिली रिमूव्ह होते ती. आता मी सर्व काही ही प्लेटमध्ये काढून घेते आणि खमंग खुसखुशीत खतरनाक अगदी झटपट काही मिनिटातच होणारी इथे नारळ बर्फी तयार झाली आहे. रंग पाहू शकताय किती सुरेख आलेला आहे आणि या रंगापेक्षा दिसण्यापेक्षाही जास्त चवीला ही खतरनाक झालेली आहे कारण आपण याच्यामध्ये मिल्क पावडर ॲड केली आहे. तर मिल्क पावडरची जी चव आहे, जी टेस्ट आहे ना, त्यामुळे या बर्फीला वेगळीच चव येते. तर मिल्क पावडर शिवाय बनवू नका असे मी म्हणेल. आणि जर मिल्क पावडर तुमच्याकडे नसेल तर याच्यामध्ये तुम्ही खव्याचा वापर करू शकता. आवर्जून मिल्क पावडर किंवा खवा हे घालायचंच आहे. तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि या रक्षाबंधनला एकदा नक्कीच ट्राय करा. हवं तर तुम्ही आधी एकदा ट्राय करून बघू शकता कारण ही फार दिवस राहत नाही, मुलं येता जाता खाऊन टाकतात, एवढी तर छान लागते ही रेसिपी. एकदा नक्कीच ट्राय करा. तर चला मग भेटूयात अशा छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत नमस्कार, टेक केअर अँड बाय. मस्त झाली आहे, बॅलन्स मध्ये गोड पडलेला आहे, मस्त अशी हलकीशी याच्यामध्ये येते ती इलायचीची चव आणि तो नारळाचा फ्लेवर. वा मस्त. याच्या पुढे ना कलाकंद देखील फिका आहे, खूप छान लागते. अगदी सोपी रेसिपी आहे, एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा. झटपट होणारी आहे. विशेष म्हणजे पहिल्या वेळेस जरी तुम्ही बनवणार असाल ना तरी रेसिपी फसणार नाही, हे मी गॅरंटीने नक्कीच सांगते. एकदा नक्कीच ट्राय करा. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप 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 शुभेच्छा. भेटत अशाच छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत नमस्कार, टेक केअर अँड बाय.